नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो आपल्या रोजच्या जीवनात क्वाइटली परिणाम करतो, पण आपल्याला त्याचं अस्तित्व देखील माहीत नसतं. आणि हा विषय आहे पिंक टॅक्स. पिंक टैक्स जो कंपनीज लगाती हैं ये नहीं लगाना चाहिए, जेंडर इक्वालिटी होनी चाहिए. पिंक टॅक्स म्हणजे नेमकं काय? हा टॅक्स सरकार लावतं का? हा कुठल्या जीएसटीचा प्रकार आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. पिंक टॅक्स म्हणजे बाजारात महिलांसाठी असलेल्या उत्पादनांना पुरुषांच्या तुलनेत अनावश्यकपणे अधिक किंमत लावली जाते. हा किंमतभेद इतका सूक्ष्म आहे की आपण तो नॉर्मल मानून चालू दिला. पण हा फक्त आजचा प्रश्न नाही. त्याचा इतिहास सांगतो की पूर्वीपासूनच स्त्रियांना वेगळं, सजून धजून राहणं, आकर्षक दिसणं अशा गोष्टींशी जोडण्यात आलं. बाजाराने त्या मानसिकतेचा फायदा घेतला आणि महिलांच्या गरजांवर आधारित महाग वस्तू तयार केल्या. आजच्या आधुनिक मार्केटिंगमध्ये पिंक टॅक्स उघड दिसत नाही, पण डिझाईन, पॅकेजिंग, रंग, सुगंध आणि फॉर वुमन मार्केटिंग यांच्या रूपात तो अजूनही जिवंत आहे. आता हे सगळं नुसतं बोलणं नाही, तर याची अनेक प्रॅक्टिकल उदाहरणे आहेत आणि ती पाहणार आहे चेतन. नमस्कार, मी चेतन. पिंक टॅक्स हा दिसतो कसा आणि ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून बघूया. तर आपण उदाहरणासहित बघूया. फॅशन आणि पर्सनल केअर. समान काम करणाऱ्या वस्तू, उदाहरणार्थ रेझर, बॉडी वॉश, डिओड्रंट. पुरुषांचा बॉडी वॉश फक्त 99 रुपयात, तर महिलांचा फ्लोअर फ्रेशनेस फक्त 149 रुपयामध्ये. काम तेच, नाव फक्त वेगळे, किंमत वाढलेली. तर आपण दुसरं उदाहरण बघूया. स्वच्छता आणि हायजीन उत्पादने. शॅम्पू, फेसवॉश, शेव्हिंग क्रीम. महिलांसाठी म्हटलं तर महाग. ब्रँडिंग, पॅकेजिंग, गुलाबी कलर. त्यामुळे खर्च वाढत नाही, पण किमती मात्र वाढतात. हे आपण या उदाहरणात बघतोय. तर आपण तिसरं उदाहरण बघूया. आरोग्य सेवा, हेल्थ केअर. हो, इथेही पिंक टॅक्स आहे. अनेक ठिकाणी महिलांचे इन्शुरन्स प्रीमियम, चेकअप चार्जेस, मेडिकल सेवांचे शुल्क हे जास्त असते, कारण महिलांना जास्त रिस्क असते असे गृहीत धरले जाते. आपण चौथा उदाहरण बघू. टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्स. मोबाईल कवर, हेडफोन, लॅपटॉप बॅग्स यातही फॉर वुमन ॲडिशनला जास्त किंमत असते. फ्लोरल प्रिंट महाग असते, साधा प्रिंट स्वस्त असतो. पिंक टॅक्स फक्त वस्तूमध्ये नाही, तर संपूर्ण इंडस्ट्री स्ट्रक्चरमध्ये रुजलेला आहे. आता प्रश्न येतो, फक्त किंमतभेद आहे का? नाही, ह्याचे समाजावर खोलवर परिणाम आहेत आणि ते सांगणार आहे यशवंत. धन्यवाद चेतन. ही उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पिंक टॅक्स हा फक्त आर्थिक प्रश्न नाही, तर तो मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्न देखील आहे. पहिल्यांदा आपण सामाजिक परिणामांची होणारी चर्चा करूया. पिंक टॅक्समुळे समाजामध्ये असणारे लिंग पूर्वग्रह अजूनच गडद होतात की काय अशी भीती वाटते. कारण स्त्रियांसाठी वापरण्यात असणाऱ्या गोष्टी ह्या महागच असतात अशी धारणाच मुळात निर्माण केली जाते आणि त्याचा फटका स्त्री आणि पुरुष समानतेच्या या मानसिकतेवरती सुद्धा पडतो. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पिंक टॅक्सच्या होणाऱ्या मानसिक परिणामांची चर्चा करताना स्त्रीनं नेहमी सुंदरच दिसलं पाहिजे अशी अपेक्षा समाजाकडून नेहमी केली जाते. मग स्त्रीला सुंदर दिसण्यासाठी प्रोडक्ट्सही महागडे वापरावे लागतात आणि जर प्रोडक्ट्स तिचे महाग असतील तर त्यात कोणतीही गोष्ट गैर नाही अशी या पिंक टॅक्सची धारणा आपल्याला बघायला मिळते. परंतु सौंदर्य हे चिरकाल टिकणारं नसून ती गोष्ट स्त्रियांनी लक्षात घेतली पाहिजे याचाही अनेक तज्ज्ञ नेहमी उल्लेख करतात. सर्वात शेवटचं आणि महत्त्वाची यातली गोष्ट म्हणजे पिंक टॅक्सचे होणारे आर्थिक परिणाम. मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे पिंक टॅक्स हे कोणत्याही सरकारनं लावलेले टॅक्स नसून ते कॅपिटलिस्ट म्हणवणाऱ्या भांडवलशाही व्यवस्थेनं लावलेले टॅक्स आहेत आणि त्याच्यामुळं अशा टॅक्सचा सर्वसामान्यावरती होणारा परिणाम हा नक्कीच अन्यायकारक असू शकतो याची अनेक लोकांनी भीतीसुद्धा व्यक्त केलेली आहे. आपल्या पाकिटामधून नकळतपणे जास्त पैसे समान असणाऱ्या प्रोडक्टसाठी जातात, म्हणजेच आपल्यासोबत अन्याय होतोय याची जागरूकता निर्माण करणं अर्थात हाच आमचा उद्देश आहे. आता पिंक टॅक्सवरील लढ्याच्या कायदेशीर बाबींवरती चर्चा करू. पिंक टॅक्स विरुद्धतील लढा हा केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून अनेक कायदेशीर आणि सामाजिक आंदोलनांना जन्म देणारा सुद्धा आहे. या विभागामध्ये पिंक टॅक्स विरोधामधील कायदे, चळवळी आणि त्यांची परिणामकारकता यांचा सुद्धा आढावा घेणं अतिशय आवश्यक आहे. सरकारे आणि धोरणकर्त्यांनी या भेदभावकारी किंमत धोरणाची दखल घेऊन अनेक ठिकाणी कायदे केले आहेत. अनेक देशांमध्ये ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून एकसारख्या उत्पादन व सेवांना लिंगानुसार वेगवेगळ्या किमती लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे धोरण पिंक टॅक्स विरोधातील उपायांना बळकट करण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे. एवढ्या सगळ्या कायदेशीर बाबींचा विचार केला तरी देखील पिंक टॅक्स कमी का होत नाही? तर याचं उत्तर म्हणजे ग्राहकांची जागरूकता. हीच ग्राहकांची जागरूकता पिंक टॅक्सला कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तर चला समजून घेऊया ग्राहक म्हणून आपली जबाबदारी नेमकी काय आहे.
मित्रांनो, पिंक टॅक्स म्हणजे फक्त एक टॅक्स नाही, तर ती एक सामाजिक मानसिकता आहे आणि ती बदलण्याची सुरुवात ही तुमच्या माझ्यापासूनच होऊ शकते. तर नक्की काय केलं पाहिजे म्हणजे हा पिंक टॅक्स कमी होईल? पहिला मुद्दा, तुम्ही किमतीची तुलना करा. दुसरा मुद्दा, तुम्ही प्रश्न विचारा. तिसरा मुद्दा, तुम्ही अनावश्यक ब्रँडिंगच्या मोहात पडू नका. चौथा मुद्दा, लिंगनिरपेक्ष पर्याय निवडा. समानता ही फक्त समाजातच नाही तर ती किमतीतही असली पाहिजे, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला तर आता आपण सर्वांनी मिळून पिंक टॅक्सच्या विरोधामध्ये एक पाऊल टाकूया आणि या जगाला अधिक न्याय्य, अधिक समताधिष्ठित आणि जागरूक जग निर्माण करूया. धन्यवाद. नमस्कार, मी श्रुती कार्लेकर, असिस्टंट प्रोफेसर ऑफ सायकोलॉजी, सर परशुराम भाऊ कॉलेज येथे सध्या काम करत आहे. आज मी पिंक टॅक्स या विषयावर सायकोलॉजिकल अनुषंगाने थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. पिंक टॅक्स हा मुद्दा केवळ आर्थिक शोषणाबाबत नसून तो समाजातील खोलवर रुजलेले कलर स्टिरियोटाइप्स आणि जेंडर्ड सोशलायझेशन याबद्दलही आहे. सो लहान वयापासूनच मुलींसाठी गुलाबी रंग आणि मुलांसाठी निळा असं विभाजन तयार केलं जातं, ज्यामुळे मनामध्ये जेंडर स्कीमाज तयार होतात. सो आता जेंडर स्कीमाज म्हणजे काय? काय मुलींना योग्य आणि काय मुलांना योग्य. याचं साधं उदाहरण घ्यायचं झालं तर मुलींसाठी जर तुम्हाला खोली सजवायला दिली तर तुम्ही ती पिंक त्याच्या भिंती रंगवाल, छोटे छोटे टॉईज, प्लशीज वगैरे ठेवाल. तसंच मुलांसाठी दिली तर निळ्या भिंती, कार्स, डायनासोर्स एक्सेट्रा हे सगळं ठेवलं जाईल. सो ह्या सगळ्या ज्या स्कीमाज आहेत या पुढे जाऊन कन्झ्युमर्सच्या प्रोडक्ट बाईंग बिहेवियरवर पण परिणाम करतात. त्यामुळे एकच उत्पादन गुलाबी पॅकेजिंगमध्ये आले की ते महिलांसाठीच आहे असं मानलं जातं आणि त्याची किंमत अधिक ठेवली जाते. अशा प्रकारे स्टिरियोटाइप्सचा वापर करून विमेन टार्गेटेड प्रोडक्ट्स जे आहेत यांना कृत्रिमरित्या मग महाग केलं जातं. पण या प्रॉब्लेमकडे आता फेमिनिस्ट सायकोलॉजीच्या दृष्टिकोनाने बघूया. इतिहासात महिलांच्या शरीरावरचे केस, ज्याला आपण बॉडी हेअर असं म्हणतो, त्याला अस्वच्छ मानलेच जायचे नाही. पण साधारण 20व्या शतकात रेझर कंपन्यांनी जाहिरातीतून महिलांच्या शरीरावरील केसांना अनहायजेनिक म्हणायला सुरुवात केली, अनफेमिनिन म्हणायला सुरुवात केली आणि अनडिझायरेबल अशी विशेषणं दिली. ही अतिशय स्मार्ट आणि कॅल्क्युलेटेड मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. या सततच्या संदेशांमुळे, ह्याला सबलिमिनल मेसेजिंग पण म्हणतात, या सततच्या संदेशांमुळे महिलांमध्ये 3 गोष्टी सायकोलॉजिकल लेवलवर बिंबवल्या गेल्या. एकतर म्हणजे नॉर्म इंटरनलायझेशन. आता नॉर्म इंटरनलायझेशन म्हणजे काय? म्हणजे समाज जे आपल्याला सांगतोय ते मला आतूनच खरं वाटायला लागलं. सो महिलांना ते आतूनच खरं वाटायला लागतं की ओके, शरीरावरचे केस म्हणजे चुकीचे. दुसरं म्हणजे काय? बॉडी सर्व्हेलन्स, म्हणजे सतत स्वतःच्या शरीरावर लक्ष ठेवणे, विच इज व्हेरी एक्झॉस्टिंग ॲट टाइम्स. मी बरोबर दिसते ना, मी चांगली दिसते ना, वाईट दिसते का, एक्सेट्रा. आणि सोशल कंडिशनिंग म्हणजे एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेसमुळे नैसर्गिक गोष्टीही त्रासदायक किंवा वाईट वाटायला लागू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने घडतात. यामुळे काय झालं तर महिलांना हेअर रिमूव्हल न करणे इज इक्वल टू अनहायजेनिक किंवा अस्वच्छ असं वाटायला लागलं आणि कॉन्सिक्वेंटली व्हॉट हॅपन्ड इज दॅट महागडी पिंक प्रोडक्ट्स आवश्यक किंवा नेसेसरी म्हणून विकली जाऊ लागली. आता पिंक टॅक्सचा आपण मानसिक परिणाम बघूया. पिंक टॅक्सचा महिलांवर खूप मानसिक परिणाम होतो. महिलांच्या पर्चेसिंग पॉवरवर अशा टॅक्सेसमुळे डिरेक्टली परिणाम होतो. आधीच जेंडर पे गॅप, वेज गॅप एव्हिडंट असताना रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी जास्त पैसे भरावे लागत असल्याने फायनान्शियल एन्झायटी वाढते महिलांमध्ये. त्याचवेळी सौंदर्याच्या समाजनिर्मित नियमांचे जे पालन करायचं असतं त्यामुळे महिलांवर वाढलेला एक जो दबाव असतो, जो प्रेशर असतो, त्यामुळे त्यांच्या मेंटल हेल्थवर डेफिनेटली व्हेरी सटल बट डेफिनेटली एक परिणाम होतो. ब्युटी नॉर्म्स पाळता न आल्यास सोशल कंपॅरिझन सुरू होतं आणि सतत ग्रूम्ड आणि परफेक्ट दिसण्याच्या कारणामुळे एन्झायटी पण वाढू शकते. आणि माय बॉडी इज नॉट गुड इनफ अशा बिलीफ सिस्टीममुळे पण सेल्फ इस्टीमवर होणारे परिणाम तर वेगळेच आहेत. आपण जर या गोष्टीकडे ऑब्जेक्टिफिकेशन थेअरीच्या अनुषंगाने बघितलं तर जेव्हा समाज महिलांच्या शरीरावर सतत लक्ष ठेवतो किंवा सतत टिप्पणी करतो ॲज इफ विमेन आर नॉट ह्युमन्स बट दे आर कमोडिटीज, तेव्हा महिला पण स्वतःकडेही ऑब्जेक्ट म्हणूनच पाहू लागतात, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम नक्कीच होतो. आणि जेव्हा आपण ह्याचा लॉंग टर्म विचार करतो पिंक टॅक्सचा,
तेव्हा तो एक समाजाला एक खूपच धोकादायक मेसेज देतोय की महिला असणे म्हणजेच स्वाभाविकपणे जास्त खर्चिक असणे. हा एक अतिशय चिंताजनक मेसेज आहे आणि सगळ्यात जास्त मला भीती पुढील पिढ्यांसाठी वाटते, कारण की हे सगळे स्टिरियोटाईप्स लहान मुलांपर्यंत अगदी सहज सुरुवातीपासूनच पोहोचतात. म्हणजेच आपलं दिसणं, आपला रंग आणि आपल्या शरीरावरचे नियंत्रण हेच स्त्रीत्वाचे मोठे पैलू आहेत असं त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. त्यामुळे पिंक टॅक्स हा फक्त लेट्स से आर्थिक मुद्दा नसून त्याला मानसिक आणि सामाजिकही पैलू आहेत आणि या सगळ्याचा खूप गांभीर्याने विचार केला जावा अशी माझी इच्छा आहे.